सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला लाईक केल्यानंतर बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. गोंधन भाग 59. आता विश्वासनं लिलीला तिच्या बेडरूममध्ये झोपवलं आणि परत निघाला. आता लिलीनं विश्वासचा हात पकडला आणि विश्वासनं तो हात सोडून घेतला आणि बाहेर आला. तिच्या वडिलांना म्हणाला, साहेब मी येतो. तसे लिलीचे वडील म्हणाले, विश्वासच नाव आहे ना तुझं? आणि विश्वास हसून म्हणाला, हो सर. तुम्ही अजून लक्षात ठेवलं? तो म्हणाला, का नाही? तू किती मेहनती प्रामाणिक आहेस माहीत आहे. तू 4-5 दिवस माझी गाडी पुसलीस, पण त्यानंतर तू मला दिसला नाही रे. मी तुला खूप शोधलं. मी माझ्या इतक्या कामाच्या गडबडीत होतो की तुझी गरज काय आहे ही सुद्धा विचारलं नाही. आणि तुझा प्रामाणिकपणा बघून तू माझ्या मनातच राहिलास. विश्वास हसला आणि म्हणाला, थँक्यू सर. तुम्ही माझा इतका तरी विचार केला. आणि खरं तर तुम्ही मला ते काम दिलं आणि माझी खूप मोठी हेल्प झाली. त्यामुळेच तुम्हीसुद्धा माझ्या लक्षात आहात. आणि मग तिचे वडील म्हणाले, लिली आणि तुझी ओळख कशी? ती माझी मुलगी आहे. आणि विश्वासनं तिच्या बेडरूमकडे बघितलं आणि म्हणाला, मॅडम आमच्या हॉटेलमध्ये येतात सर, त्यांच्या मैत्रिणीसोबत. आणि असं म्हणून तो पुढचं काही बोलला नाही. तिचे वडील म्हणाले, आणि तुला काय बोलायचं आहे हे मला माहीत आहे विश्वास, पण काय करणार? मुलं तरुण झाली की त्यांचं आयुष्य जगायला लागतात. आई वडिलांचं ऐकत नाहीत आणि ते स्वातंत्र्य या नावाखाली सगळं करायला लागतात. त्यातलीच माझी मुलगी एक आहे. भरपूर श्रीमंती असली की पैसा कुठे उधळावा हे कळत नाही आणि त्या नावाखाली किती ऐश करावी तेही कळत नाही. पण तू सांग ना, तू काय काय करतोस? कुठे जॉबला आहेस का? त्या हॉटेलमध्येच आहेस का? आणि विश्वास लगेच स्वाभिमानानं म्हणाला, हो सर, मी तिथेच वेटर आहे. आणि लिलीचे वडील म्हणाले, काय? तुझ्यासारखा मुलगा तिथं वेटर म्हणून काम करतो? विश्वास हसून म्हणाला, सर, हे काम मला माझ्या गरजेला मिळालं आणि ते माझ्यासाठी खूप मोठं आहे. जसं तुमचं गाडी पुसण्याचं काम मला वेळेवर मिळालं, तेही माझ्यासाठी मोठंच होतं. मी कोणतंही काम छोटं मोठं समजत नाही. प्रत्येक काम असतं. येतो सर, असं म्हणून विश्वास निघून गेला. आणि लिलीच्या वडिलांना आजही विश्वासचा स्वभाव फार आवडला. पुन्हा पुन्हा विश्वास मनात बसावा असाच त्याचा स्वभाव होता. आता इकडे वैशाली दुःखी होती, कारण रोज तिच्या कानावर गोष्टी यायच्या. आज या मैत्रिणीचं लग्न जमलं, त्या पोरीचं लग्न जमलं, रोज पत्रिका हातात यायच्या, पण वैशालीचं काही लग्न जमतच नव्हतं. आणि तिला जरी कोणी बघितली पाहुण्यांनी तरी म्हणायचे, ही घोडनवरी आहे, पोर निबर आहे, आमचं पोरगं तिच्यापेक्षा लहान दिसतं वगैरे वगैरे म्हणून असे नापसंतीचे शेरे मारायचे आणि निघून जायचे. आणि हीच गोष्ट तोंडोतोंडी सगळ्या पाहुण्यात पसरायची, आमकी पोरगी बघायला जाऊच नका, ती खूप मोठी दिसते, निबार दिसते, रंगही नीट नाही. त्याच्यामुळे दुसरे पाहुणे जे येणार असायचे ते पण येत नव्हते. तिकडच्या तिकडंच रस्ता बदलायचे आणि दुसरी मुलगी बघायला जायचे. त्यामुळे वैशालीला मागणं यायचं बंदच झालं होतं. कारण त्या काळी एका घरात 8-8 मुली असायच्या. एकदा मुलगी व्हायला सुरुवात झाली की मुलींची लाईनच लागायची. मुलगा होईपर्यंत ती थांबत नव्हती. त्यामुळे मुलींची संख्या भरपूर होती आणि मुलांची संख्या कमी. त्यामुळे वैशालीपेक्षा चांगल्या मुली मिळत असताना वैशालीला कोणीच मागणं घालत नव्हतं आणि ती खूप नाराज राहत होती. तिच्यासोबतच्या मुलींची कधीच लग्न झाली, पण तिच्या पाठच्या मुलींची सुद्धा तिच्या डोळ्यासमोर लग्न होत होती. तिच्या चुलत्या तिला खूप विषारी टोमणे मारायच्या आणि वैशालीच्या डोळ्यात पाणी यायचं. आणि आता थोरल्या चुलत्याच्या मुलाची सुपारी होती. त्याचं लग्न जमवायचं होतं. दोन्ही पोराचं लग्न तो एकातच करणार होता, पण आज दुसऱ्या पोराची सुपारी होती. थोरल्याचं जमवून ठेवलं होतं. तो मोठा चुलता मुलीच्या बापाला म्हणाला, आम्हाला 2 लाख रुपये हुंडा, 10 तोळं सोनं द्यायचं, त्याच्या खाली 1 रुपया घेणार नाही, कारण थोरल्या पोराला सुद्धा तेवढंच दिलेलं आहे. आणि तो मुलीचा वडील म्हणाला, पण इतका हुंडा मी कसा देणार? मला अजून माझ्या 2 पोरींची लग्न करायची आहेत. तर विश्वासचा थोरला चुलता म्हणाला, तुम्हाला हुंडा द्यावाच लागेल, कारण एवढाच हुंडा आम्हाला दुसरीकडून मिळतोय. पण तुमची मुलगी आमच्या मुलाला पसंत आहे, म्हणून आम्ही तुम्हाला निर्णय सांगितला. शेवटी मुलगी कोणतीही असू द्या, चूल आणि मूल सांभाळायचं आहे तिला. त्यामुळे आम्ही ती पण मुलगी करू शकतो. मग काय विचार आहे ते सांगा. 2 लाख रुपये हुंडा आणि 10 तोळे सोनं. पाहिजे म्हणजे पाहिजे. आता या लग्नाच्या बाजारात अशा प्रकारे मुलींची बोली लावली जायची
आणि बिचारे मुलीचे वडील नाईलाजानं हो म्हणायचे आपल्या मुलीच्या सुखासाठी. आणि तो मुलीचा वडील म्हणाला, बरं मंजूर आहे, पण थोडे पैसे कमी पडतील, लग्नानंतर दिल तर चालतील का? सोनं काय घरातलं मोडूनच घालीन. आणि त्याचा चुलता म्हणाला, आमचं घर बघा, दार बघा, आता घेतोय तेवढे पैसे, पण पूर्ण रक्कम आल्याशिवाय आमचं पोरगं बोहल्यावर चढणार नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला तुमची पोरगी मांडवातनं परत घेऊन जावी लागेल. सगळी रक्कम आल्याशिवाय तांदूळ पडणार नाहीत. आणि लग्न आमच्या दारात करू, पण निम्मा खर्च तुम्ही द्यायचा, कारण तुमचेही पाहुणे असणार जेवायला. आता मुलीकडचे सगळे मान्य करत होते, कारण पैसा पाण्याचं शीट होतं ना. वेगळं राहिल्यापासून भरपूर पैसा, जमीन जुमला दाखवायला सुरुवात केली होती थोरल्या चुलत्यानं. कारण हे सगळं दाखवलं तरच लक्ष्मी म्हणून सुना घरात येणार होत्या, भरपूर लक्ष्मी घेऊन. शंकर मात्र तसाच राहिला होता, गरीब तो गरीब. आणि अशा प्रकारे ते लग्न जमलं. आणि थोरली चुलती छाती काढूनच फुशारक्या मारायची, इतका हुंडा घेतला म्हणून. आणि म्हणायची, 2 वाघ आहेत माझं, इतका इतका हुंडा घेणारच मी. आता हिला काही मुलगी नव्हती, त्यामुळे हुंडा देण्याचा प्रश्न नव्हता, सगळं घ्यायचंच होतं. पण ज्यांना पोरी होत्या त्यांना मात्र काळजी वाटायची. आणि म्हणूनच वैशालीचं लग्न व्हायच्या आतच त्या चुलत्यांनी वाटण्या केल्या होत्या. आणि इतकी सगळी हुंड्याची रक्कम बघून पद्माचं काळीच दडपलं. हुंड्याशिवाय पोरगी जात नाही. आणि आपल्याकडे तर विष खाऊन मारायला सुद्धा पैसा नाही, एवढी रक्कम कुठून आणायची, असा प्रश्न तिच्यापुढे उभा राहायचा. आता इथे विश्वाससुद्धा नसायचा. आणि पद्मानं वैशालीला विश्वासला पत्र लिहायला सांगितलं. आणि त्यात लिहिलं की, असं दरवेळी पळून जातोस, आई बाप बहीण जिवंत आहे की मेली ते तरी बघायला ये, आम्ही मेल्यावर आमच्या चितेला अग्नी द्यायला येशील का? आणि विश्वासला ते पत्र वाचून वाईट वाटलं आणि तो निघून आला. लगेच घरी आला तर वैशाली रडत होती. तिचं बिचारीचं दुःख तिलाच माहीत होतं. आता तिला रडताना बघून विश्वासला वाईट वाटलं. तो तिला म्हणाला, वैशाली रडू नकोस, अगं मला नोकरी लागली ना की मी तुझ्यासाठी चांगलं स्थळ आणीन. अगं मुलगासुद्धा नोकरीवाला असेल, बघ तू. आणि पद्मा चिडून म्हणाली, हो ना, तोपर्यंत वैशाली म्हातारी होऊ दे आणि मग तू तिच्यासाठी स्थळ आण. विश्वास म्हणाला, आई अगं असं का बोलतेस, थोडंसं दम काढ ना. पद्मा म्हणाली, काय नाही, आधी वैशालीला घे आणि तिला बाजारात नेऊन गोंधून काढून आण. तुझ्यामुळे आणि तुला आवडत नाही म्हणून तिला अजून गोंधन काढलं नाही, म्हणून लग्न जमत नाही असं मला वाटतं. विश्वास म्हणाला, आई शी, नको ती गोंधनाची टिकली, वैशालीचं लग्न जमेल अगं, असं म्हणून तो हट्टीपणानं वैशालीला घेऊन गेलाच नाही बाजारात. मग पद्माच गेली आणि तिनंच वैशालीला गोंधन काढून आणलं आणि तिचं लग्न होण्याची वाट बघत बसली. आणि सगळ्याला सांगायची, माझ्या वैशालीसाठी स्थळ बघा, पण लोक आधीच म्हणायची, इतकी हुंड्याची रक्कम देशील का? आणि पद्मा गप्प बसायची. मग आता दिगंबर आणि पुष्पाच्या लग्नाची तारीख जवळ येत होती आणि गडंगण खायला तिला घेऊन जाण्यासाठी गणा आला गाडीवर. आता त्याचा स्वभाव थोडा बदलल्यासारखा वाटला पुष्पाला आणि सरस्वतीला, त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून दत्तू पुष्पा दोघेजण त्यांच्यासोबत गाडीवर गेले. गणा गाडी चालवत होता, दत्तू मध्ये बसला होता, पुष्पा साडी घालून मागं बसली होती. आणि आता साडीतली पुष्पा उंच पुरी दिसत होती, एकदम सुंदर. आणि गणा तिला आरशात बघायचा. मग एके ठिकाणी गेल्यावर गणा म्हणाला, दत्तू अरे गाडी बंद पडली, बहुतेक थोडं चालवत न्यावं लागेल. मग सगळेच उतरले आणि चालत निघाले. आणि गणा पुष्पाला म्हणाला, तू गाडीवर बस, दत्तू चालत येईल, तुझं पाय दुखतील पुष्पा. पुष्पा म्हणाले, नको राहू दे, मी पण चालते. गणा म्हणाला, अगं तुला पळवून नाही नेणार, दत्तू सोबत आहेच की, बस गाडीवर, मी गाडी चालवतोय. नवी नवरी होणार आहेस तू, तुला काही झालं तर मामी मला ओरडतील, म्हणतील गडांगणाला नेली आणि चालवत नेली माझ्या पोरीला. आणि दिगंबर ना तुझी खूप आठवण काढतो, आम्ही दोघे बोलतो आता एकमेकांशी, असं तो गोडगोड बोलायला लागला. आणि दिगंबरचं नाव काढलं ते पण गणानं, म्हणून पुष्पाला बरं वाटलं. आणि आता तो सुद्धा आपला दीर आहे, चुलत दीर, म्हणून पुष्पा गणासोबत बोलायला लागली, त्याच्यावर विश्वास ठेवून. आणि त्यांच्यातनं इतक्या वर्षात भांडण संपतं हे बघून तिला छान वाटलं. दत्तू पण म्हणाला, पुष्पा अगं बस गाडीवर, मी चालतोय. मग पुष्पा गाडीवर बसली, गणा गाडी चालवत होता आणि तो चालत होता. आणि मग खूप बोलत होता तिच्याशी, चांगलं चांगलं सगळ्या गप्पा दिगंबरच्या मारत होता. आणि गणा तिला म्हणाला, पुष्पा अशीच बस बरं का, आता गाडी चालू होते का ते बघतो, असं म्हणून तो पण बसला. आणि गाडीला त्यानं किक मारली आणि जोरात गाडी घेऊन पुढे गेला. आणि पुष्पाला दत्तूच्या डोळ्यासमोरून तो घेऊन गेला आणि गायबच झाला.
आता दत्तू पाठीमागून हाका मारत होता. पुष्पासुद्धा म्हणत होती, अरे कुठं घेऊन चालला, मला सोड. पण गणा म्हणाला, अजिबात सोडणार नाही, आणि त्यानं गाडी फास्ट घेतली. तसा आता दत्तू घाबरला आणि गणानं तर पुष्पाला पळवूनच नेली. आणि आता कसं करायचं? दत्तू खूप घाबरला. आता तो चालत होता आणि गणा गाडीवर कुठे गेला काय माहीत, म्हणून तो पुन्हा घरी आला. त्यानं सरस्वतीला सगळं सांगितलं आणि सरस्वती तर कोड्यातच पडली. नेमका चंद्रभानसुद्धा लग्नासाठी पैशाची तजवीज करायला इकडे तिकडे गेला होता. आणि अरे देवा, हा काय प्रसंग आला माझ्या पुष्पावर, असं म्हणून सरस्वती रडायला लागली. आणि गणानं तिला काही केलं तर अशी तिला भीती वाटली. कारण गणा खूप नीच होता. त्याची पुष्पावर लहानपणापासून वाईट नजर आहे हे तिला माहीत होतं. मग आता गणा 2 दिवस पुष्पाला घेऊन फिरला. पुष्पा रडायची, खूप घाबरली होती. मला काही करू नको असं म्हणायची. आणि गणा म्हणाला, मी तुला काहीच नाही करणार, मी फक्त तुझ्यासोबत फिरणार आणि तुला फिरवणार. असं म्हणून त्यानं तिला एका ठिकाणी नेऊन ठेवलं. तोपर्यंत अख्ख्या गावभर झालं, पुष्पा पळून गेली, पुष्पा गणासोबत पळून गेली. आणि आता खेडेगावामध्ये वीतभर असलं तरी हातभर करून चर्चा केल्या जातात एखाद्या विषयाच्या. आणि सगळेजण पुष्पाविषयी आणि तिच्या चारित्र्याविषयी उलट सुलट चर्चा करायला लागले. आणि हे दिगंबरला सुद्धा कळलं की पुष्पा गणासोबत पळून गेली. आणि त्याचा तर धीरच खचला.